रोहित सर, वातावरणात आता टेम्परेचर भरपूर वाढत आहे, तर यापासून ऊसाचा बचाव कसा करायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं, टेम्परेचर अति वाढत आहे आणि ह्या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये पण असा ऊस काळोखीपणा राहणं हे प्रत्येक शेतकरी दादांना अपेक्षित असतं. तर ह्यासाठी एक 2-4 स्टेप महत्वाच्या करायच्यात आपल्याकडं. एक तर पहिलं पाणी नियोजनकडे आपल्याला भर द्यायचा आहे प्रॉपर, की जी काही घात आहे 1-2 फुटापर्यंत ओल जी काही मेंटेन राहिली पाहिजे, ही ओल मेंटेन ठेवण्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ज्यांचं ड्रीप असेल आणि ड्रीपनं पाणी पोचत नसेल तर शक्य असल्यास पाटपाण्यानं वगैरे पाणी देऊन बघा तुम्ही, त्याच्यामुळे ओल मेंटेन राहतं, गारवा चांगला राहतो. हे पहिलं महत्वाचं काम करायचं आहे. दुसरं महत्वाचं, की बऱ्याच वेळेला आपण सजेस्ट करत असतो की जर का रोपवाटिकेला तुम्ही ऊस देणार नसला आणि कारखान्यालाच घालवणार असला तर पाला काढा. एक 5,000 रुपये एकरी आपल्याला खर्च येतो. पाला काढल्यामुळं तिथलं एक वातावरण आहे किंवा वातावरण जे काही खेळतं हवेचं, ते खूप चांगल्या प्रकारे खेळतं. आणि दुसरा फायदा त्याचा, की त्याचं एक मल्चिंग होतं आपल्याकडं, म्हणजे पाण्याची जी काही वाफ आहे ती वाफ थांबते. त्याच्यामुळे स्ट्रेस इम्पॅक्टफुल खूप चांगल्या प्रकारे होतो. सगळ्यात महत्वाचं ह्याच्याबरोबर, की खताचा बॅलन्स प्रॉपर असला पाहिजे. जे पिकाला लागणार आहे ते कंटिन्यू अवेलेबल स्वरूपात, म्हणजे त्याला भूक लागणार आहे तसं त्याचं स्ट्रेस फ्री राहण्यासाठी करायचं आहे. त्यासोबत आपण फार्म राईज वापरू शकतो, जे काही कंट्रोल रिलीज फर्टिलायझरचं काम करतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, की शक्य असलं मारता येत असलं आपल्याकडं, पाणी चांगलं असलं आणि वातावरणात थोडाफार बदल असला तर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी 7 रेसचा एखादा आपण हात करू शकतो, जो डॅमेज होऊ पण देत नाही आणि डॅमेज झालेलं पण कंट्रोल करतो. ह्या बेसिक गोष्टी आपण हे केलो तर कितीही ऊन टेम्परेचर असलं तरी ऊस आपला स्ट्रेसमध्ये जाणार नाही. खूप चांगल्या प्रकारे आपलं डेव्हलपमेंट होऊ शकते.